माझे नाव रोहन आहे आणि मी मुंबईमध्ये राहतो. मी आणि राकेश खूप चांगले मित्र आहोत. राकेशला एक बहीण आहे, तिचे नाव साक्षी आहे. राकेश माझा अगदी भावासारखा मित्र असल्याने मी साक्षीला माझी बहीणच म्हणायचो. साक्षीच लग्न झाले होते. ती आता काही दिवस माहेरी राहायला आली होती. साक्षीच्या लग्नाला 6 वर्षे झाली होती आणि तिला 2 मुले पण होती. एके दिवशी राकेशला काही कामासाठी पुण्याला जावे लागले होते, म्हणून त्या दिवशी साक्षीने मला फोन केला आणि भज्जी घेऊन ये बोली, म्हणून मी मार्केटमधून भज्जी घेऊन राकेशच्या घरी गेलो. साक्षीला पाहून मी स्तब्धच राहिलो. ती अजूनही स्लिम आणि इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून वाटत नव्हते की तिच्या लग्नाला 6 वर्षे झाली असतील आणि तिला 2 मुले असतील. साक्षीचे राकेश सोबत भांडण व्हायचे म्हणून तिच्यासाठी तिचा सगळ्यात चांगला भाऊ हा मी होतो. त्यामुळे ती तिची पसंद नापसंद आणि तिच्या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायची. अगदी लग्ना अगोदरच्या तिच्या लढतरी तिचे बॉयफ्रेंड हे देखील मला माहिती होते. लग्नानंतरही ती तिच्या पतीला काही गोष्टी सांगत नसेल पण मला सांगितल्याशिवाय तिला शांत बसवायचे नाही. मी भज्जी घेऊन साक्षी दीदीच्या घरी आलो. तिथे आल्या आल्या साक्षी दीदीची दोन्ही मुले मला मामा मामा ओरडत बाहेर आली तेव्हा मी त्यांना चॉकलेटे दिले. मग ती दोघे शांत झाली आणि खेळू लागली. मग मी आतमध्ये गेलो आणि भज्जी टेबलवर ठेवून साक्षी दीदीच्या जवळ जाऊन बसलो. काका काकू गावी गेले होते आणि त्यांना यायला 7 वाजणार होते. त्यामुळे राकेशने मला फोन करून सांगितले की दीदी आणि दोन्ही मुले घरी आहेत, तू घरी थांब थोडा वेळ. त्यामुळे मी तिथे थांबलो. आता घरी मी साक्षी दीदी आणि तिची 2 मुले होती. मी साक्षी दीदीला भज्जी दिली आणि भज्जी खाते वेळी त्यातील तेल थोडे तिच्या साडीवर पडले आणि ते बघून आम्ही दोघे हसलो आणि आता साडी बदलायला म्हणून दीदी आतमध्ये गेली. एवढ्यात रात्र झाली होती आणि काका काकू पण घरी आले होते. रात्री आम्ही एकत्रच जेवण केलं आणि मी घरी परत जायला निघालो त्यावेळी काका मला बोले, अरे रोहन थांब, आज राकेश येणार नाही आहे, तू आता कुठे जातोस? घरी आज इथे राकेशच्या खोलीत झोप आणि सकाळी जा परत घरी. मी पण जास्त लांबड लावली नाही आणि तिथे थांबलो. रात्री साक्षी दीदी मी जिथे झोपलो होतो त्या खोलीत आली आणि मला बोली, दोघे पण आता शांत झोपले आहे, तू लगेचच झोपणार आहेस की आपण थोडा वेळ गप्पा मारू शकतो? मी तिला बोलो चालेल बोलो आणि मग दीदी खोलीत आली आणि बाजूला येऊन बसली. आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा दीदीने मस्करीमध्ये तिचा थंड पाय माझ्या पायाला लावला. आम्ही हसलो आणि मी तिला बोलो, खूप थंडी आहे ना? यावर तिने तिचा स्वेटर काढला आणि मला तर नाही वाजत आहे थंडी असे बोलत माझ्या बाजूला झोपली. आता आम्ही दोघे झोपून बोलत होतो. यावेळी ती तिचा थंड पाय माझ्या पायांवर घासत होती. मी पण मस्तीच्या मूडमध्ये आलो होतो म्हणून मी साक्षी दीदीला बोलो की तू तुझा पाय माझ्या पायात अडकवून ठेव म्हणजे तुला थोड्या वेळाने पायाला गरम वाटेल. तिने पण लगेच मी बोलो तसे पाय माझ्या पायात अडकवले. मी लगेच माझ्या पायाने तिचा पाय घट्ट पकडला तेव्हा तिला दुखायला लागले म्हणून तिने मला धक्का दिला पण मी तिला सोडले नाही. कारण मी मस्ती करत होतो. पण मी सोडत नसल्याने तिला जास्त दुखायला लागले होते त्यामुळे तिचा पाय आखाडला होता आणि पाय आखाडल्यामुळे ती सरळ माझ्या अंगावर आली आणि स्वतःला सोडवण्यासाठी मला बुक्क्या मारायला लागली. म्हणून मी तिचा हात पण घट्ट पकडाला. आता ती थकून गेली होती आणि थकून ती माझ्या अंगावर पडली. ती अशी अचानक अंगावर पडल्यामुळे तिचे पूर्ण शरीर स्पर्श माझ्या शरीरावर आले आणि त्यामुळे काही सेकंडमध्ये माझ्या पॉइंटमध्ये शांत बसलेला माझा नागोबा जागा झाला. माझा छोटा नाग दीदीच्या माझ्या अंगावर पडल्याने मोठा झाला होता. मी साक्षी दीदीचे हात आणि पाय सोडले आणि हळूच खालचा भाग साईड केला ज्याने दीदीला कळू माझ्या नागोबाबद्दल कळू नये. पण लग्नानंतर इतक्या वर्षात दीदीने कितीतरी वेळा जिजूचा नागोबा आत बाहेर केला असेल, त्यामुळे तिला लगेचच समजले की माझा नागोबा मोठा झाला आहे. ती माझ्या अंगावरून उतरली आणि बाजूला झोपली. काही वेळ आम्ही शांत बसलो. माझा नागोबा अजून मोठा आणि ताठ होता त्यामुळे मी लाजेने माझी मान अंथरून मध्ये घातली. काही वेळाने दीदीने अंथरून माझ्या डोक्यावरून बाजूला केले आणि माझ्याकडे पाहिले. आणि अचानक मला मिठी मारली. मला काही समजले नाही मी काय करू. दीदी माझ्या गालांवर तिचे गाल घासू लागली होती म्हणून मी तिच्या गालांवर किस केले. मी किस केल्यावर दीदी एकदम बेभान झाली आणि मला घट्ट मिठी मारून माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर किस करायला लागली. साक्षी दीदीचे लिप्स एकदम गुलाबी होते आणि जसे आम्ही लिप किस केले तसे दोघे उपाशी असल्यासारखे वागू लागलो. मी तिलावर ओढले. माझा नागोबा तर ताठ होता त्यामुळे तिलावर ओढून माझा नागोबा तिच्या योनीवर घासायला लागलो. दीदी पण आता रंगात आली होती. मी तिला किस करता करता तिचे बॉल दाबू लागलो. ती पण मागे पुढे करत तिची योनी माझ्या नागोबावर घासत होती. आम्ही एकमेकांना चाटायला लागलो. साक्षी दीदीने माझा हात धरला आणि हळूच तिच्या योनीच्या थोडावर ठेवला आणि मला घट्ट मिठी मारली. मी पण लगेच माझा हात हळूहळू तिच्या पैंटीमध्ये घातला आणि बोटांनी तिच्या योनीशी खेळायला लागलो. गोल गोल योनी भोवती हात भिरवायला लागलो. तिची योनी आता खूप ओली झाली. किस करता करता तिने माझा शर्ट काढला आणि त्यावेळी मी देखील तिची साडी काढली आणि ब्लाऊज काढून तिचे बॉल चोखू लागलो. तिने मला उभे केले आणि माझी पैंट काढून मला पूर्ण नग्न केले. आता आम्ही दोघे पण पूर्ण नग्न होतो.
साक्षी दीदीने आता जोशमध्ये माझा नागोबा पकडला आणि दाबायला लागली. मी वेडा झालो आणि तिला जोरात किस करायला लागलो. मला राहावेना. मी किस करता करता तिचे बॉल पण खूप जोरात दाबायला लागलो. तिने लगेचच माझा नागोबा तिच्या योनीजवळ धरला आणि माझी कंबर पकडून नागोबा तिच्या योनीकडे ढकलायला लागली. मी तिला धरले आणि एक जोरात दणका दिला. आता माझा नागोबा दीदीच्या बिळात घुसला होता. मी तिला किस करत तिचे बॉल दाबत तिच्या योनीमध्ये माझा नागोबा आत बाहेर करत तिच्यासोबत संभोग करत होतो. मी तिच्या बिळात नागोबा आत बाहेर करत दणके देत होतो. मी उभे राहून तिची इतकी मारली होती. तिची योनी पाणी सोडून सोडून माझा नागोबा आणि जमीन ओली झाली होती. काही वेळ असेच संभोग केल्यानंतर मी तिच्या योनीमध्येच माझे वीर्य टाकले. तिने त्यानंतर मला खूप किस केले आणि योनीमधले वीर्य साफ करून तिथून निघून गेली.